भरदेव मांड्या मारून बसून त्याच टायमाला देवरे चाललं निघून एवढ्याच वेळ देवा त्या जागेला जाता भर जाता देव गेलं निघून कुठे त्या जागेला निघून गेला जमकंडी भागाला रेड्यासून दैता जास्त होणारा रेड्यासून दैताला आला होता उन्हाच्या काळात 12 गावात शालू हरपुऱ्याचं हुरडं लागलं होतं बाबा आता काय आणि हुरडे लागला काय हुरडे खाऊन नसतं देवा त्या वेळेला दैत्रे बाबा निघून आला होता देवा 12 गावचं शिवार घेऊन त्या वेळेला 12 गावचा शिवार हिंडून आला होता शालू हरपुऱ्याचं हुरडं खाऊन थंड गेलं होतं म्हणून कंडी गेला होता सुकून त्याच जाग्याला कृष्णा नदीला देवाच्या जाग्याला हुरडे खाणार रेड्या सुरदैत मात्र त्या जागेला पाणी पिण्यासाठी देवा रेडा सुरदैत येणार कृष्णा नदीच्या काठाला एवढं बोलल्यानंतर जुडीच्या देवानी नेत्रानं पाहिलं तसं त्याच जाग्याला जुडीच्या देवानी आला बोलायला मी जातो कृष्णा नदीला पाणी पिऊन येतो मग मी येतो तुमच्या युद्धाला म्हणल्यानंतर भगवंता जुडीच्या देवानी मनाचा विचार आता करायला काय रे बाबा केले त्या जाग्याला दैत्र गेला निघून या कृष्णा नदीला एवढ्याच वेळ तेव्हा काय केले त्या जाग्याला निघून या चालला या बघा चालला मार्गाला लागला या बघा लागला निघून या चालला या बघा चालला कृष्णा नदीला या बघा निघाला
कृष्णा नदीला जायच्याच जाग्याला अरे बाबा कृष्णा नदीला रेडासूर दैत्य गेला जसं निघून जेव्हा त्या जाग्याला माझ्या या देवा विठ्ठल बिरदेवाची करणे काय केली त्या जाग्याला जसं रेड्यासूर दैत पाणी पिण्यासाठी गेला होता कृष्णा नदीला भगवंता मनाचा विचार केला विठ्ठल बिरदेवाने वाटेवामध्ये हात घातला आणि 14 बीजा भांडारा या नदीमध्ये टाकला तसं त्याच जाग्याला अरे 12 कोस वरत लागलं पाणी तटायला खालतीकडलं पाणी खात लागलं 12 कोस पडायला एवढ्याच वेळेत नदी जेव्हा वाळवंटी पडली एवढ्याच वेळेत रेड्यासुऱ्या दैत्य निघून गेला नदीला त्यावेळेला कृष्णा नदीला लागला होता पाणी प्यायला लागला होता मोर लागला होता पडायला पाणी लागलं होता अंडाला भाग लागला होता पडायला पाणी लागलं होतं बाबा तातायला अरे एवढ्याच वेळ जेव्हा या कृष्णा नदीला वल्या वाळू तर उकळून बघूया मला तर पाणी मिळेल प्यायला म्हणूया रेड्यासुऱ्या दैत्याने अरे जशी वाळू उकरील तशी वाळू लागली होती वाळी यायला जसं टापा लागला होता मारायला ओलं लागलं होतं लागायला पाणी पाणी म्हणून रेड्यासूर दैताचा दंड गेला वळून कंड गेलं सुकून कृष्णा नदी बांधता काढताना आणि या जोडीच्या देवाने माझ्या विठ्ठल बिरदेवाची करणी लय आगळी देवा त्या जाग्याला भंडाऱ्याच्या जीवावर या रेड्यासूर दैताला विठ्ठल बिरदेवानी बिना पाण्याचा कसं मारायचा म्हणून त्याच जाग्याला म्हणून जेव्हा काही केले त्या तरी या वेळेला निघून त्या तानाला ध्वजा निघून गेला. निघून त्या तानाला ध्वजा निघून गेला. जुडियाच्या देवाने ध्वजा जुडियाच्या गायला. जुडियाच्या देवाने ध्वजा जुडियाच्या गायला. दैत्याचा झेंडा उभा आपला झेंडा रवला त्याच जाग्याला आणि देव चाले रे निघून मात्र देवा त्या जाग्याला निघून या तारल मार्गाला लागले निघून या तारल
तरी माझ्या देवाचा देवाचा नंदनाच्या वाटीला मारया मानेला दादा माझ्या मरेगाला नंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास देवा करती नंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास देवा करती त्या वेळेला बोलो भगवंता दैत्याचा झेंडा उडवला आणि आपल्या नावाचा झेंडा लावला गावा घोडेगिरीची झाला विठ्ठलाची गादी स्थापन केली त्या जाग्याला आणि विठ्ठलदेवाची गादी स्थापन केली या जोडीच्या देवाने त्या जाग्याला जाईकडे चित्त मागावर चित्त पाहिजे राहायला नाव पाहिजे चित्त राहायला म्हणून या देवाने गादी स्थापन केली तेव्हा त्या जाग्याला आणि तुडीच्या देवाने गादी स्थापन केली त्या जाग्याला शिवभद्राचा शोध पाहिजे का राहिला शिवभक्त पण आमची करेल पाणी पण आम्हाला घालेल म्हणून गावा गोडेगिरीला कानुकना गावड्याच्या शेवला त्याच जाग्याला आणि शेवकऱ्याचा पाहिजे सोने काढायला आम्हाला पाणी पाहिजे घालायला पूजा पाहिजे करायला रोजच्या दिवसा बनवायला आमची पूजा व्हायला पाहिजे असा शेवक पाहिजे मात्र बघायला घ्यायला नीतीच्या नेमाला कानुकना बघवला जनाची मुळे आणणार आत्मीच्या पेटला निघणार सदा पोट निर्वा उदार चालवणार त्याच जाग्याला आणि गरीब नातर त्याचा संसार होता तेव्हा त्या तरी या जाग्याला असा देवाला म्हणाला ध्यानात म्हणाला देवा त्या जाग्याला शेवक पाहिजे